कुत्र्याच्या समाधीचा वाद. स्वतः छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरकर यांनी सांगितले की वाघ्याची कुत्री मे अखेरपर्यंत काढून टाका, असं पत्र मात्र देवेंद्र फडणवीसला दिलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना. नेमका काय वाद झाला? नेमकी ही वाघ्याची समाधी आली कुठून? 1900 ते 1930च्या दशकात रायगड पुनर्विकासासाठी काही मंडळी प्रयत्नात होती. यासाठी त्यांना हवा होता निधी. हा निधी मिळवण्यासाठी मंडळी वेगवेगळ्या संस्थानिकांकडे फिरत होती. त्याचाच एक भाग म्हणून मंडळी इंदूरला होळकरांकडे गेली. त्यावेळी होळकर अनेक सामाजिक कामांना मदत करत होते. ही मंडळी तुकोजीराव होळकर यांच्याकडे निधी मागण्यासाठी गेली. पण त्यावेळी होळकरांच्या दरबारी वेगळाच पेचप्रसंग निर्माण झाला होता. होळकरांच्या लाडक्या कुत्र्याचं निधन झालं होतं. त्यामुळे होळकर खूप दुःखी होते. पण इतक्या लांब निधी मागण्यासाठी आल्यानंतर रिकाम्या हाती परत तर येत नव्हते. मग काय, निधी मागणाऱ्या या हुशार मंडळीने एक चांगली आयडिया काढली. ही सगळी मंडळी तुकोजीराव होळकर यांच्या समोर बसली. साहजिकच चर्चा सुरू झाली आणि तुकोजीराव यांनी मेलेल्या कुत्र्याची आठवणी काढल्या. या आठवणीतच मंडळीतल्या एका हुशार व्यक्तीने तुकोजीरावांना दुजारा देत शिवाजी महाराजांकडे पण एक असाच कुत्रा होता, ज्याचं शिवाजी महाराजांवरती अपार प्रेम होतं. प्रेम इतकं की शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत त्या वाघ्या कुत्र्याने उडी मारली आणि आपला देह समर्पित केला. ही शिवानप्रमाणाची बाकळ कथा सांगितल्यानंतर तुकोजीरावांना थोडंसं हायसं वाटलं. तुकोजीरावांनी या मंडळींना 5,000 रुपयांची त्या काळी मदत केली आणि या पैशांच्या जेव्हा रायगडचा जुजबी पुनर्विकास झाला. पण त्या कुत्र्याच्या जेव्हा 5,000 मिळवले, त्याला कसं विसरते? तो कुत्रा इतका मोठा केला की त्यांची उंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा उंच केली. एका दगडात 3 निशाणी साधणारी धूर्त मंडळी इतिहासाला आता येतच. या धनगर मराठा कोणाचाच काहीच संबंध नाही. बस फक्त तुकोजीराव होळकरांचा लाडका कुत्रा त्यावेळेस मरण पावला आणि त्यात त्यांनी ही कथा सांगितली. आणि शेवटी धनगर समाज म्हणजे श्री खंडेरायाचा हा समाज खऱ्या अर्थाने. आणि मग मात्र त्यांनी ही कथा सांगितल्यामुळं आणि त्यातल्या छत्रपती शिवरायांवरती त्यांचं तर पहिलंच प्रेम होतं. आणि ही कथा सांगितलं, त्यांनी देऊन टाकले पैसे. मग त्यांनी सांगितलं नाही की समाधी बांधा. मग ह्या मंडळींनी मात्र तिथं समाधी बांधली. काही असो, परंतु छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली रायगडची भूमी, तिथं कसल्याही भाकड कथेमधून आलेल्या कथा तिथं मात्र उभं राहत असेल हे दुर्दैव आहे. खरं उभं राहिलं पाहिजे माझ्या रायगडचं, संपूर्ण माझ्या छत्रपती शिवरायांचा राजवाडा उभा राहायला पाहिजे. तेव्हा कुठेतरी माझ्या राजाला खरी श्रद्धांजली वाहिली असं म्हणावं लागेल. जगात सर्व काही उभं राहतं, परंतु माझ्या राजाचा रायगडच का उभं राहत नाही, सर्वात मोठी शोकांतिका आहे. निधी खूप पडू नये, निधी देणारे सुद्धा खूप आहेत, परंतु ते निधी वापरणारे आणि खऱ्या अर्थाने त्या पुरातत्व खात्याला मात्र सांगितलं पाहिजे तर माझ्या राजाचा रायगड जगासमोर मात्र उभा राहायला पाहिजे. परंतु ते उभं राहत नाही. ही सर्वात मोठी आपल्या या महाराष्ट्राची शोकांतिका आहे.